बरेचदा असं होतं की किडनी प्रत्यारोपण करताना ब्लड ग्रुप मॅच्ड डोनर्स असणं गरजेचं असतं आणि जेव्हा ब्लड ग्रुप मॅच डोनर नसतो तेव्हा किडनी प्रत्यारोपण शक्य होत नाही आणि मग असे रुग्ण डायलिसिसवरती राहतात. तर त्यामुळे आपण ब्लड ग्रुप मॅच नसतानाही किडनी प्रत्यारोपणाची सुविधा 9 पल्स हॉस्पिटलमध्ये करू शकतो. याच्यामध्ये आपण जो डोनर आहे त्याच्या ब्लड ग्रुप विरुद्ध ज्या अँटीबॉडी पेशंटच्या शरीरात आहे त्या अँटीबॉडी काही उपचारांद्वारे कमी करतो आणि मग ऑपरेशन करतो. साधारणपणे ब्लड ग्रुप मॅच आणि ब्लड ग्रुप अनमॅच्ड या ट्रान्सप्लांटमध्ये जो आउटकम आहे तो पहिल्या वर्षी 5% त्याचं रिस्क जास्त असते जेव्हा ब्लड ग्रुप मॅच नसतो. पण 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर असं पाहण्यात येतं की दोन्ही प्रकारचे ऑपरेशन्सचा जो आउटकम आहे तो कम्पॅरेबल आहे आणि साधारणपणे सिमिलर सक्सेस रेट दोन्हीमध्ये पाहण्यात येतात. त्याच्यामुळे जेव्हा ब्लड ग्रुप मॅच नसेल तेव्हा आपल्या घरातील जो ब्लड ग्रुप अनमॅच्ड डोनर आहे त्याचा पण आपण फायदा घेऊन ट्रान्सप्लांट करू शकतो. ही याच्यामधली मोठी उपलब्धी आहे. धन्यवाद.